नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीची अत्यंत पवित्र, गूढ आणि पुण्यदायी कथा। ही केवळ एक सणकथा नसून जीवनाचा मार्ग दाखवणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, आत्म्याला जागृत करणारा एक महान आध्यात्मिक संदेश आहे। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी सांगितलेला मकर संक्रांतीचा रहस्यपूर्ण संदेश तुमचे जीवन बदलू शकतो। आता मकर संक्रांती म्हणजे काय ते आपण बघूया। हिंदू पंचांगानुसार सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो क्षण म्हणजे मकर संक्रांती। इतर सण हे चंद्रावर आधारित असतात, पण मकर संक्रांती सूर्यावर आधारित आहे। म्हणूनच हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच येतो। या दिवसापासून सूर्य दक्षिणायन सोडतो आणि उत्तरायणात प्रवेश करतो। उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस, शुभ काळ आणि मोक्षाकडे नेणारा मार्ग। आता उत्तरायणाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया। शास्त्र सांगते दक्षिणायन म्हणजे अंधाराचा मार्ग आणि उत्तरायण म्हणजे प्रकाशाचा मार्ग। या काळात केलेले दान, जप, तप, पूजन यांचे फळ अनेक पटींनी वाढते। म्हणूनच संक्रांतीपासून यज्ञ, व्रत, साधना यांना सुरुवात केली जाते। मकर संक्रांत ही 2026 चे वाहन घोडा आहे आणि उपवाहन हे सिंह आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या संक्रांतीचे स्वरूप आणि परिणाम खालीलप्रमाणे आहेत, ते आपण आता बघूया। 2026 मध्ये संक्रांतीचे वाहन हे घोडा आहे। हे वेगाचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी घडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। उपवाहन हे सिंह आहे। हे पराक्रमाचे प्रतीक आहे। वस्त्र संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे। यामुळे सोने, हळद आणि हरभरा डाळ यांसारख्या पिवळ्या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। शस्त्र संक्रांतीच्या हातात गदा आहे, जी शक्ती आणि शिस्त दर्शवते। स्थिती संक्रांती बसलेल्या अवस्थेमध्ये आहे, ज्यामुळे देशात मोठी अस्थिरता होणार नाही याची शक्यता आहे। यावर्षी म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल आणि या दिवशी षटतिला एकादशीचा दुर्मिळ योग देखील आहे, ज्यामुळे दानधर्माचे महत्त्व वाढले आहे। मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात। मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे। म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हणतात। सागर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि जगविजयासाठी आपला घोडा सोडला। इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले। जेव्हा राजसागराचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांना अपशब्द म्हटले, तेव्हा कपिल मुनींनी त्यांना शाप देऊन सर्वांना भस्म केले। राजा सागराचा नातू राजकुमार अंशुमन कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्यांना विनंती केली आणि आपल्या भावांच्या उद्धाराचा मार्ग विचारला। तेव्हा कपिल मुनींनी सांगितले की त्याच्या उद्धारासाठी गंगाजींना पृथ्वीवर आणावे लागेल। राजकुमार अंशुमनने शपथ घेतली की गंगाजींना पृथ्वीवर आणल्याशिवाय त्याच्या वंशातील कोणताही राजा शांततेत राहणार नाही। त्यांचे व्रत ऐकून कपिल मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला। राजकुमार अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले। भगीरथ हा राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता। राजा भगीरथने कठोर तपश्चर्या करून गंगाजींना प्रसन्न केले आणि तिला पृथ्वीवर आणण्यास राजी केले। त्यानंतर भगीरथने भगवान शिवाची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेव गंगाजींना आपल्या केसात ठेवून तेथून हळूहळू गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल। महादेवाने भगीरथच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले। यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली। भगीरथ गंगाजीला मार्ग दाखवत कपिल मुनींच्या आश्रमात गेला, जिथे त्याच्या पूर्वजांच्या अस्थी मोक्षाची वाट पाहत होत्या। भगीरथच्या पूर्वजांना गंगाजीच्या पवित्र पाण्याने वाचवले होते। त्यानंतर गंगाजी समुद्रात मिसळून गेल्या। ज्या दिवशी गंगाजी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचल्या तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता।
या कारणास्तव मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करून कपिल मुनींच्या आश्रमाला भेट देण्यासाठी भाविक जमतात. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा वध करून त्या असुरांची मस्तकी मंदार पर्वतात पुरली होती. अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवसाला वाईट आणि नकारात्मकता दूर करण्याचा दिवस देखील म्हटले गेले आहे. प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते, म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी असते. मकर संक्रांती आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अंधार असला तर प्रकाश नक्की येतो. वाईट कर्मे सोडली तर चांगले फळ मिळते. आजच्या दिवशी अहंकार सोडा, द्वेष सोडा, दान, धर्म, प्रेम स्वीकारा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पवित्र कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.